कार्यक्रम केला, सुतरवाडीला गेले, तिथं भोजन केलं आणि ते निघून गेले। तिथपासून मी माझ्या मतदारसंघामध्ये होतो, त्यामुळे मला काही साहेबांशी चर्चा करता आलेली नाही। आज आमची भेट होईल तेव्हा मी साहेबांना विचारल काय चर्चा झाली किंवा काय, एवढं मी विचारू शकतो। पण नेमकं काय सध्याचं वातावरण आहे साहेब? वातावरण आहे आणि मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा तिढा सुटल असं दिसतं। शिवसेनेकडेच रायगडचा पालकमंत्री हा राहायला पाहिजे, म्हणून तर एवढे दिवस चालले। शिवसेनेकडे राहायला पाहिजे म्हणूनच हे सगळं इथपर्यंत थांबलंय आणि ते होईल अशी आम्हाला खात्री आहे। अमित शहा साहेबांसोबत तुमचं काही वैयक्तिक बोलणं झालं? हा झालं माझं वैयक्तिक बोलणं। ते असं झालं की 9 जूनला तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा रायगडावरती होणार आहे, त्याचं निमंत्रण मी वैयक्तिकरित्या त्यांना दिलं की बोललो आपण आत्ता जसे आलात पुण्यतिथीला तसं राज्याभिषेक सोहळ्याला यावं असं निमंत्रण मी दिलं। पण पालकमंत्री पदास ते नाही काय नाही काही निरोप पोहोचवला तुम्ही? तसं नाही ती वेळ नव्हती तसे बोलण्याची, ते मी बोललो नाही, मी फक्त निमंत्रित केलं त्यांना। पण कार्यकर्ते कुठेतरी आपल्याला ठाम पाहायला मिळत आहेत, आक्रमक भूमिका देखील या संदर्भात। ठीक आहे, जे प्रेम आहे ते ओपन उघड करतायत की बरेचसे सगळ्यांना हवासा वाटतोय म्हणून कदाचित ते बोलत असतात। आज भेट झाल्यानंतर नेमका कुठपर्यंत गाडी आलेली आहे हे कळू शकेल? हा, ते आम्ही साहेबांना विचारू शकतो की साहेब काही चर्चा झाली का, इथपर्यंत विचारायचं। निलंबित जे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले आहे त्यांनी आता महाराष्ट्र पोलिसांना आव्हान दिलेलं आहे की बीडचा आता गुन्हा दाखल झालेला आहे, माझ्यावर आता मला पकडूनच दाखवा तुम्ही, असं उपनिरीक्षक म्हणतात जे निलंबित झालेलं आहे। चालतं, आता पोलिसांना आव्हान देतोय, पोलीस आव्हान स्वीकारतील, कारण आतापर्यंत ज्यांनी आव्हान केलंय ते पोलिसांनी स्वीकारून ते पार पाडलेलं आहे। बरेचसे एक प्रश्न आहे, काल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली, चैत्यभूमीवर खरं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण टाळण्यात आलं आणि कुठेतरी नंतर महायुतीमध्ये दुसरूत असल्याची बातमी जी आहे ती समोर आली, काय प्रतिक्रिया? आज त्याचा खुलासा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे की भाषणापेक्षा आम्हाला बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये सगळं आलं ते। पण ते कुठेतरी नेहमी डावललं जातं असं वाटतं, कारण असं नाही होतं, वेळे अभावी किंवा काय थोडं पाठीपुढे केलं जातं, असं काय नाही। चलो। तर शहांसोबत बोललो पण पालकमंत्री पदाचा विषय काढला नाही असं गोगावले म्हणाले। आज शिंदेंसोबत भेट होणार तेव्हा पालकमंत्री पदाबाबत विचारणार असल्याचंही गोगावले म्हणाले।